पुण्यात एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची मंगळवारी पहाटे खळबळजनक घटना घडली. पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमध्ये असलेल्या शिवशाही एसटी बसमध्ये तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात आली असून त्याला 12 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दत्तात्रय गाडे हा 35 वर्षाचा असून तो शिरूरच्या गुनाट गावात राहतो. याच गावातून पोलिसांनी दत्तात्रय गाडेच्या मुसक्या आवळल्या. पुण्यातील अत्याचार प्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुणे बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या दत्तात्रय गाडेच्या परिचयातील एका वकिलाने धक्कादायक दावा केला आहे. आरोपी आणि पीडिता महिनाभरापासून एकमेकांना ओळखायचे असा दावा ॲडव्होकेट सुमित पोटे यांनी केला आहे. घटनेवेळी आरोपी आणि पीडितेमध्ये 7,500चा पैशांचा व्यवहार झाला असेही सुमित पोटे यांनी सांगितले. मात्र या पैशांच्या व्यवहाराबाबत सुनावणीच्या वेळी कोणताही उल्लेख झाला नाही अशी माहिती त्यांनी दिली. आम्ही कोर्टाच्या परवानगीने आरोपीशी चर्चा केली. आरोपीने आम्हाला जी माहिती दिली त्यानुसार आरोपी आणि त्या सदर तरुणीशी 31 दिवसापासून ओळख आहे. जर तुम्ही सीसीटीव्ही फुटेज नीट पाहिले तर ती तरुणी आरोपीच्या मागे मागे जात आहे. तसेच आरोपी तिला घेऊन जाताना कुठेही जबरदस्ती करत नाही. तसेच बसमधून उतरतानाही आधी आरोपी खाली येतो, त्यानंतर ती येते. त्यानंतर अवघ्या 50 मीटर अंतरावर स्वारगेट पोलीस स्टेशन असताना ती तिथे तक्रार करण्यासाठी गेली नाही. त्यानंतर ती स्वतःच्या गावाकडे गेली. यानंतर ती हडपसरमध्ये उतरली आणि तिने पुन्हा स्वारगेटमध्ये येत पोलिसात तक्रार दाखल केली असे ॲडव्होकेट सुमित पोटे यांनी सांगितले. त्या महिलेला मी 7,500 रुपये रोख स्वरूपात दिले. त्यावरून त्याचे वाद झाले. नंतर तो आरोपी तिथून निघून गेला आणि कुठेही जबरदस्ती केलेली नाही. त्याने तिला ऑनलाईन पैसे देतो असे सांगितले, तर तिने ऑनलाईन नको रोख हवे असं सांगितलं. त्यामुळे त्याने रोख पैसे दिले. माझं आणि आरोपीचं युक्तिवादानंतरचं बोलणं झालं. त्यामुळे मी याबद्दल कोर्टाला काहीही सांगितले नाही अशी माहिती ॲडव्होकेट सुमित पोटे यांनी दिली आहे.